नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. अजितदादा यांचा विमान अपघातातला मृत्यू, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा, सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून शपथ आणि त्यानंतर रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदा, असं आतापर्यंतचं सूत्र आपण 28 जानेवारीपर्यंत पाहिलेलं आहे. याच्यामध्ये राजकीय ट्विस्ट देण्याचा प्रयत्न झाला, पण प्रत्यक्षामध्ये तसं राजकारणात काही घडलं नाही. पण यापुढे ते घडू शकतं आणि त्या घडण्यासाठीची कारणं अनेक आहेत. त्याच कारणांचा आता मी तुम्हाला काही उल्लेख करणार आहे. आता सर्वांचं जे लक्ष लागलेलं आहे रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदा यांच्याकडे, पण त्याही पुढे जाऊन काही गोष्टी घडू शकतात आणि त्यासाठीची पायाभरणी, त्यासाठी पडद्यामागच्या हालचाली या झालेल्या आहेत. त्यासाठीच्या बैठका देखील पार पडल्याचं बोललं जात आहे. सर्व मीडियाचं लक्ष हे रोहित पवार यांच्याकडे असताना प्रत्यक्षामध्ये जयंत पाटील हेच आता पुढचा नवा डाव खेळणारे मोठे खेळाडू ठरू शकतात, अशी आता चर्चा उमटू लागलेली आहे. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे अर्थ खातं दिलं गेलं नाही. त्याचं कारण स्वाभाविक होतं. पहिल्यांदाच त्या मंत्री म्हणून त्या मंत्रिमंडळात गेलेल्या होत्या. अर्थ खात्याचं बजेट आता लगेच मांडायचं आहे या येत्या 23 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्येच. त्यामुळं त्या तयारीसाठी सुनेत्रा पवारांना वेळ मिळाला नाही. पण महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचं अर्थ खातं सांभाळणं ही काही सोपी गोष्ट नाहीये आणि त्यामुळेच आता जयंत पाटील हे पुढचे अर्थमंत्री होऊ शकतील की काय आणि त्यासाठी ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात जातील की काय याची आता शक्यता बळावलेली आहे. याबाबत सुनेत्रा पवार आणि जयंत पाटील यांचं देखील बोलणं झालेलं आहे असं सांगण्यात येत आहे. आता जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे जर सूत्र जुळलं तर पुढची मी म्हणतो मी तशी समीकरणं ही सहज साध्य होऊ शकतात. यातलं जे सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता सध्या सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि काही प्रमाणामध्ये अशा चौघांच्या हातामध्ये हा सगळा कारभार गेलेला आहे. आता या चौघांच्या कारभारावरती आणखीन जर सुनेत्रा पवारांना कोणी विश्वासू वाटत असेल, आणखीन एखादा कोणता नवीन चेहरा आपल्या पक्षात जर घ्यायचा असेल आणि त्याचा पक्षाच्या वाढीसाठी उपयोग होऊ शकेल तर त्याच्यामध्ये जयंत पाटील यांचं नाव अग्रभागी आहे. जयंत पाटील यांचं नाव दुसऱ्या कारणासाठी देखील पुढे येऊ शकतं आणि येण्याची शक्यता जास्त आहे. कारण जयंत पाटील यांनी याआधी राज्याचा 8 वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे. त्यामुळं अर्थ खात्याची नाडी त्यांना उत्तम माहिती आहे. अर्थ खातं कसं सांभाळायचं त्यांना माहिती आहे आणि आता जे भाजपकडे अर्थ खातं जे गेलेलं आहे ते जर तसंच त्यांच्याकडे राहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचं पुढचं जे भवितव्य आहे राजकीय ते देखील धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे अर्थ खात्याची जबाबदारी ही राष्ट्रवादीकडे जर पुन्हा मिळवायची असेल तर जयंत पाटील हे नाव सुनेत्रा पवार लावून धरतील असं देखील बोललं जात आहे. त्याला आणखीन एक सबळ कारण असं आहे, जयंत पाटील यांना देखील भाजप अनुकूल आहे. जयंत पाटील हे भाजपमध्ये येणार, त्यांना मंत्री मोठं पद मिळणार, त्यांच्यासाठी मंत्रिपद राखून ठेवलेलं आहे, अशा चर्चा आपण याआधी ऐकलेल्या होत्या. पण थेट भाजपमध्ये जाण्याऐवजी अजित पवार यांच्या जर पक्षामध्ये गेलं तर जयंत पाटील यांच्यासाठी ते आणखीन सोपं होऊन बसतं. त्यामुळं जयंत पाटील यांनाही एक भाजपमध्ये जाण्याऐवजी राष्ट्रवादीचा पर्याय, राष्ट्रवादी आणि त्यातही सुनेत्रा पवारांना गरज म्हणून जयंत पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये समावेश आणि मंत्रिपद असं हे समीकरण पुढं जुळवता येऊ शकतं. आणखीन एक महत्वाची गोष्ट तुमच्या सर्वांच्या नजरेत आली असेल, ती गोष्ट म्हणजे या विलिनीकरणाबाबत खुद्द सुनेत्रा पवार काहीच बोलत नाहीयेत. सुनेत्रा पवार यांना माहिती आहे की विलिनीकरण जर झालं तर या पक्षाची सगळी सूत्रे ही सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार यांच्याकडे जाऊ शकतात. त्यामुळं त्यांचा या विलिनीकरणाला विरोध आहे. तो विरोध लक्षात घेतल्यानंतरच सुनील तटकरे, छगन भुजबळ ही मंडळी आक्रमक झालेली आहेत. आता याच्यामध्ये जर समन्वय काढायचा असेल तर जयंत पाटील यांना पुढे करून मग कुटुंबामधले जे काही पवार कुटुंबातल्या किती लोकांना पदे द्यायची असा जो प्रश्न निर्माण झाला असता त्या प्रश्नातनं देखील जयंत पाटलांच्या निमित्तानं सुटका होऊ शकते. त्यामुळे असेच सगळे डावपेच हे आता पुढच्या काळामध्ये खेळले जाऊ शकतात. आता हे अधिवेशनात होणार की अधिवेशनानंतर हाच औत्सुक्याचा भाग आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक ट्विस्ट असा येऊ शकतो, तो आहे राज्यसभा निवडणुकीचा. या राज्यसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडनं जर शरद पवार यांच्या नावाला पसंती मिळाली, त्यांना जर पाठिंबा मिळाला तर हे दोन्ही पक्ष विलिनीकरणासाठी एक झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो. पण तसं जर झालं नाही आणि महाविकास आघाडीकडनं जर शरद पवार पुन्हा राज्यसभेवर गेले
तर हे विलिनीकरण होणार नाही. मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षातली जी आमदार मंडळी आहेत ती आपापल्या परीनं मार्ग शोधतील. कुणी भाजपच्या जवळ जाईल, कुणी अजित पवार यांच्या पक्षामध्ये जाईल आणि त्याच्यामध्ये आधी म्हटलं त्या पद्धतीनं जयंत पाटील, शशिकांत शिंदे, राजेश टोपे ही आधी मूळची अजित पवार यांच्या जवळ असलेली माणसं त्याच्यामध्ये आघाडीवर असतील आणि तसं घडू शकतं हे देखील राजकीय जाणकार बोलतायत. आता हा आजपर्यंतचा अंदाज आहे. पुढच्या घडामोडी काय घडू शकतात हे आपण लगेच सांगू शकत नाहीत, पण आतापर्यंत पडद्यामागे जे काही घडलेलं आहे सर्वांचं लक्ष रोहित पवारांकडे आहे, पण डार्क हॉर्स जयंत पाटील आहेत हेच या निमित्तानं सांगायचं आहे. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.